रात्रीत असं काय घडलं की रक्षणकर्तेच भक्षक बनले? नियमांचं उल्लंघन केलं म्हणून पकडलेल्या बाप लेकाचा पोलीस कोठडीत इतका अमानुष छळ झाला की संपूर्ण देशच हादरून गेला. ज्या पोलिसांकडे आपण मदतीसाठी जातो त्यांनी जर कायद्याचा आधार घेऊन एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव घेतला तर तामिळनाडूच्या स्थानुकुलममध्ये जून 2020 मध्ये हेच घडलं होतं. पी जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हे केवळ एक प्रकरण नव्हतं, तर तो व्यवस्थेवरचा एक मोठा डाग होता. पण नुकताच मदुराई जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात 9 पोलीस अधिकाऱ्यांना थेट मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटनेचा थरार, पोलिसांचा क्रूर प्लॅन आणि न्यायालयाचा तो ऐतिहासिक निकाल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. ही घटना सुरू होते 19 जून 2020 रोजी. संपूर्ण देश कोरोनाच्या महाभयंकर लाटेचा सामना करत होता. लॉकडाऊनचे कडक नियम लागू होते. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील स्थानुकुलममध्ये पी जयराज यांचं लाकडाचं दुकान होतं. आरोप असा होता की त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडं ठेवलं. पोलिसांनी जयराज यांना ताब्यात घेतलं. जेव्हा त्यांचा मुलगा बेनिक्स वडिलांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा त्यालाही पोलिसांनी आत टाकलं. इथूनच सुरू झाला तो अमानुष छळाचा प्रवास. सीबीआयच्या तपासात समोर आलं की जयराज यांनी लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नव्हतं, तरीही त्यांना एका नियोजित कटाचा भाग म्हणून उचलण्यात आलं होतं. पोलिसांनी या बापलेकावर सूड उगवण्यासाठी एक क्रूर प्लॅन तयार केला होता. ताब्यात घेतल्यावर त्यांना रात्रभर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. सीबीआयने दाखल केलेल्या 2427 पानांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे की आरोपी पोलिसांनी पिता पुत्राला विवस्त्र करून मारहाण केली. त्यांना टेबलावर झोपून हात-पाय दोरखंडाने बांधून उलट टांगण्यात आलं होतं. दर 10 मिनिटांच्या अंतराने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. इतकंच नाही तर पोलिसांशी कसं वागावं याचा धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. ही मारहाण इतकी भीषण होती की पोलीस ठाण्याच्या जमिनीवर रक्ताचे थारोळे साचले होते. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी पोलिसांनी स्वतः पीडितांनाच त्यांच्या रक्ताने माखलेली जमीन साफ करायला लावली. नंतर एका स्वच्छता कर्मचाऱ्याला बोलावून सर्व पुरावे पुसून टाकले गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा नातेवाईकांनी जयराज आणि बेनिक्स यांना पाहिलं तेव्हा त्यांची अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आलं असतं. त्यांचे कपडे रक्ताने पूर्णपणे भिजलेले होते. पोलिसांनी त्यांचे रक्ताळलेले कपडे कचरा पेटीत फेकून दिले आणि त्यांना गडद रंगाची लुंगी नेसायला दिली, जेणेकरून रक्त दिसणार नाही. इतकी गंभीर अवस्था असतानाही पोलिसांनी डॉक्टरांकडून बनावट फिटनेस सर्टिफिकेट मिळवलं आणि त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर उभं केलं. दुर्दैवाने तिथेही नियमांकडे दुर्लक्ष झालं आणि त्यांना थेट कोविलपट्टी उपकारागृहात धाडण्यात आलं. पण निसर्गाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. 22 जून रोजी बेनिक्सचा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी वडील जयराज यांचा रुग्णालयात उपचारादरम्यानच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण तामिळनाडू पेटून उठलं. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध केला. मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयने तपासात 10 पोलिसांना दोषी ठरवलं. त्यापैकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उरलेल्या 9 पोलिसांवर खटला चालला. यामध्ये पोलीस निरीक्षक श्रीधर, उपनिरीक्षक बालकृष्णन, रघु गणेश आणि इतर 6 शिपायांचा समावेश होता. या 9 जणांना असा विचार केला होता की पोलीस असल्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटतील. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले होते, खोटी कागदपत्रे बनवली होती. पण एका महिला हवालदाराने दिलेल्या धाडसी जबाबानं या केसचा पूर्ण चेहराच बदलून टाकला. मदुराई जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती मुथुकुमार यांनी या प्रकरणाला दुर्मिळीतील दुर्मिळ म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर घटना म्हटलं आहे. निकाल सुनावताना ते म्हणाले की हे आरोपी शिकलेले पोलीस अधिकारी होते, तरीही त्यांनी निशस्त्र आणि निरपराध नागरिकांवर जो अत्याचार केला तो अक्षम्य आहे. केवळ जन्मठेपेची शिक्षा अशा लोकांसाठी पुरेशी नाही, कारण त्यामुळे समाजात किंवा पोलीस दलात कोणताही धाक निर्माण होणार नाही. न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं की निकालात समाजाचा अंतरात्मा दिसायला हवा, कारण या घटनेने संपूर्ण देशाच्या सामूहिक अंतरात्म्याला धक्का बसला आहे. जे पोलीस जनतेच्या पैशातून पगार घेतात त्यांनी अशा प्रकारे आपल्या अधिकाराचा गैरवापर करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. कोर्टाने 9 दोषी पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर पीडित कुटुंबाला 1,40,00,000 रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींना प्रचंड दंडही ठोठावण्यात आला असून तर त्यांनी दंड भरला नाही तर त्यांची संपत्ती जप्त करून ती रक्कम पीडितांच्या वारसांना द्यावी असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. हा निकाल केवळ त्या 9 पोलिसांना मिळालेली शिक्षा नाही, तर ती प्रत्येक त्या सरकारी कर्मचाऱ्यासाठी ताकीद आहे जो स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजतो. पोलीस कोठडी म्हणजे छळ केंद्र नाही, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
या प्रकरणाचा तपास जेव्हा सीबीआयकडे सोपवण्यात आला तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर आले, ज्याने तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या. पोलिसांनी केवळ मारहाण केली नव्हती, तर त्यांनी हा गुन्हा लपवण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला होता. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार पोलीस ठाण्यातील त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज मुद्दामून डिलीट करण्यात आले होते. पोलिसांनी असा दावा केला होता की त्या दिवशी सीसीटीव्ही यंत्रणेत तांत्रिक बिघाड होती. पण तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने जेव्हा तपास झाला तेव्हा हे स्पष्ट झालं की पुरावे नष्ट करण्यासाठीच हे पाऊल उचललं गेलं होतं. एवढंच नाही तर ज्या लाठ्यांनी बापलेकाला मारहाण करण्यात आली होती त्या लाठ्यांवरील रक्ताचे डाग पुसण्यासाठी रसायनांचा वापर करण्यात आला होता. रक्षणकर्ते जेव्हा स्वतःचे गुन्हेगार बनतात तेव्हा ते गुन्ह्यांच्या खुणा कशा मिटवायच्या यात किती माहीर असतात याचं हे एक ज्वलंत उदाहरण होतं. घटनेच्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर असलेल्या एका महिला हवालदाराने दिलेली साक्ष या संपूर्ण खटल्याचा टर्निंग पॉइंट ठरली. तिने न्यायालयासमोर कबूल केलं की रात्रभर पोलीस ठाण्यातून जयराज आणि बेनिक्स यांच्या ओरडण्याचे आवाज येत होते. तिच्या या साक्षीमुळे पोलिसांचा "आम्ही फक्त चौकशी केली" हा खोटा बचाव पत्त्यासारखा कोसळला. पोलिसांनी न्यायालयात असाही युक्तिवाद केला होता की जयराज आणि बेनिक्स यांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता. पण शवविच्छेदन अहवालाने पोलिसांचा हा खोटारडेपणा जगासमोर आणला. अहवालात नमूद करण्यात आलं होतं की दोघांच्याही शरीरावर अंतर्गत आणि बाह्य अशा गंभीर जखमा होत्या. त्यांच्या शरीराच्या खालच्या भागावर झालेली मारहाण इतकी अमानुष होती की त्यामुळे झालेला रक्तस्राव त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरला. न्यायालयाने आपल्या निकालात एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं आहे, तो म्हणजे सत्तेचा माज. आरोपी पोलिसांनी असा विचार केला होता की जयराज आणि बेनिक्स हे सामान्य व्यापारी आहेत आणि त्यांच्याकडे कोणताही राजकीय वारसा नाही, त्यामुळे त्यांना कोठडीत मारहाण केली तरी कोणीही जबाब विचारणार नाही. पण कायद्याच्या समोर सर्व समान असतात हे मदुराई न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. न्यायमूर्ती मुथुकुमार यांनी म्हटलं आहे की पोलिसांनी दिलेल्या अमानुष छळामुळे केवळ 2 व्यक्तींचा मृत्यू झाला नाही, तर जनतेच्या पोलीस व्यवस्थेवर असलेला विश्वासही मारला गेला. जर शिकलेले अधिकारी अशा प्रकारे वागत असतील तर त्यांना कोणतीही दया दाखवता येणार नाही. ही घटना केवळ तामिळनाडू पुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण देशातील पोलीस दलासाठी एक धडा आहे की गणवेश घातला म्हणजे तुम्हाला कोणाचाही जीव घेण्याचा परवाना मिळत नाही. या प्रकरणातील आर्थिक भरपाईचा मुद्दाही खूप महत्त्वाचा आहे. कोर्टाने 1,40,00,000 रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, जी दोषी पोलिसांच्या पगारातून आणि त्यांच्या मालमत्तेतून वसूल केली जाणार आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यासाठी त्यांच्या वैयक्तिक संपत्तीवर टाच आणण्याचे आदेश दिले गेले आहेत. यामुळे भविष्यात कोणताही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल. जयराज यांच्या पत्नी आणि बेनिक्सच्या आईने गेल्या 6 वर्ष जो लढा दिला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. एका बाजूला आपल्या कुटुंबातील 2 आधारवड हरवल्याचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला शक्तिशाली पोलीस यंत्रणेशी दिलेली कायदेशीर झुंज. यात आता त्यांचा विजय हा सत्याचा विजय आहे. आज आपण प्रगत समाजात जगत आहोत असं म्हणतो, पण कोठडीतील छळ ही समस्या अजूनही मुळापासून नष्ट झालेली नाही. 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोठडीतील मृत्यू संदर्भात कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. तरीही अशा घटना घडतात ही खेदाची बाब आहे. लोकशाहीत पोलिसांचे काम हे गुन्हेगारांना पकडणे आणि सामान्य जनतेचे रक्षण करणे हे असते, स्वतः न्यायाधीश बनवून शिक्षा देणे नाही. या 9 पोलिसांना झालेली फाशीची शिक्षा ही केवळ सूड म्हणून नाही, तर समाजातील न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी आवश्यक होती. जेव्हा कायदा आपलं काम चोखपणे बजावतो तेव्हा सामान्यांच्या मनात व्यवस्थेबद्दल आदर निर्माण होतो. या निकालामुळे किमान एवढं तरी साध्य होईल की आता कोणत्याही पोलीस ठाण्यात रात्रभर कोणाचे ओरडण्याचे आवाज ऐकू येणार नाहीत आणि कोणत्याही आईला आपल्या मुलाचा मृतदेह कोठडीतून स्वीकारावा लागणार नाही. मित्रांनो, ही घटना आपल्याला शिकवते की लोकशाहीत कायद्याचं राज्य असणं किती महत्त्वाचं आहे. जर रक्षणकर्तेच कायद्याची पायमल्ली करायला लागले तर सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचं? तामिळनाडूच्या या ऐतिहासिक निकालाने हे स्पष्ट केलं आहे की तुम्ही कितीही प्रभावशाली असा, कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचणारच. पण तरीही प्रश्न उरतोच की 2026 मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे कोठडीतील मृत्यूच्या बातम्या ऐकाव्या लागतात. हे आपल्या व्यवस्थेचं अपयश नाही का? तुम्हाला काय वाटतं? केवळ फाशीची शिक्षा दिल्याने अशा घटना थांबतील का, की पोलीस दलात अजून मोठ्या सुधारणांची गरज आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.